आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथमधील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराने नगरपालिकेच्या मिळकत विभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं असून संबंधित तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अंबरनाथ शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी हे अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंग्सबाबत मागील काही महिन्यांपासून नगरपालिकेत तक्रार करत होते। त्यांच्या तक्रारीनुसार नगरपालिकेने काही दिवसापूर्वी अंबरनाथमधील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई देखील सुरू केली, मात्र नंतर ही कारवाई थांबवल्याचा प्रवीण गोसावी यांचा आरोप होता। याबाबत जाब विचारण्यासाठी गोसावी हे आज अंबरनाथ नगरपालिकेचे मिळकत विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना भेटण्यासाठी गेले होते। यावेळी त्यांच्यात वाद होऊन प्रवीण गोसावी यांनी गायकवाड यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे। तसेच या घटनेनंतर कामबंद आंदोलन पुकारत प्रवीण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे। नगरपालिकेमध्ये कार्यरत आमचे विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्याकडे तक्रारदार प्रवीण गोसावी हे वारंवार येतात। त्यांच्या तक्रारीबाबत ते विचारणा करत असतात, परंतु करत असताना तक्रारदाराने अधिकाऱ्याला शिवीगाळ किंवा मारहाण करू नये हा एक त्यांनी पाळलं पाहिजे होतं। परंतु आज या ठिकाणी सगळ्यांसमक्ष त्यांनी सचिन गायकवाड यांना धमकावलंसुद्धा आणि त्यांना मारहाणसुद्धा केली आहे। त्याच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही अशा प्रवृत्ती ज्या आहेत, ज्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धमकावणं, त्यांना मारहाण करणं, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी कर्मचारी जमा आहेत आणि सचिन गायकवाड यांना त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही समर्थनार्थ इथे जमा आहोत। दरम्यान याबाबत प्रवीण गोसावी यांनी मात्र सचिन गायकवाड हेच आधी आपल्या अंगावर धावून आले आणि आपण प्रतिकार केल्याचा दावा केला आहे। गायकवाड यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून चूक कोणाची आहे हे समोर आणावं आणि माझ्यावर कारवाई करणार असाल तर गायकवाड यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी गोसावी यांनी केली आहे। गेल्या 8 महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता, त्याचा पाठपुरावा करत होतो आणि परवाच्या दिवशी मटका चौक येथील जी भली मोठी एक होर्डिंग आहे, जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती, त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती। परंतु ती कारवाई अतिशय मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं। काल करणार होते पण कालसुद्धा त्यांनी केलं नाही। मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारलं असता सचिन गायकवाडांनी उडवाउडीची उत्तरं दिली आणि त्या उडवाउडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले, काय असेल ते शिवनसोबत बोला वगैरे, माझ्या अंगावरती हात त्यांनी उगारला आणि त्याचा मी प्रतिकार केला। परंतु जे नगरपालिकेच्या माध्यमातून आज कामबंद आंदोलन वगैरे असं सुरू आहे असं समजले, परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून कोण चूक आहे, कुणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल। जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं शिस्त आणि पालन हे त्यांना सुद्धा लागू आहे। तर तसेच जे ॲडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्या विरुद्ध कारवाई करत असतील तर त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे।